हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी वैष्णवी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅकनेक डिझाईन बघणार आहोत. होतं काय की जेव्हा वर्कवाला ब्लाऊज पीस असतो तेव्हा कशी डिझाईन करावी हे सुचत नाही आणि कस्टमरला न्यू डिझाईनची आयडियाही द्यावी लागते. चला तर मग बघूया आजची बॅकनेक डिझाईन. तर बघा, इथे मी हा वर्कवाला ब्लाऊज पीस आहे. तर ह्या कस्टमरला सिंपल गोल गळा पाहिजे होता आणि त्यावर अट्रॅक्टिव्ह अशी डिझाईन पाहिजे होती. तर बघा, मग मी इथे काय केलं आहे, अस्तरवर कटिंग करून घेतली आहे. 30 साईजचा हा ब्लाऊज आहे. तर बघा, अशा प्रकारे 30 साईजसाठी आपण 5.5चा मोंढा आणि 5.5चं शोल्डर असं कट करून घेतला आहे. तर बघा, इथे गळ्याची उंची 8 आहे आणि सिंपल गोल गळा आपण घेणार आहोत. तर अशा प्रकारे मी एक बॉक्स ड्रॉ करते. 2.5चा गळा रुंदी आहे आणि बघा, पट्टीने मी असा जॉईन करून घेत आहे आणि सिंपल गोल आकार देऊन घेत आहे. तर बघा, अशा प्रकारे मी बॉक्स ड्रॉ करून गोलाकार शेप इथे देऊन घेतला आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याला इथे काही कॅनव्हास वगैरे यूज करायचं नाही आहे. तर मी याची आता कटिंग करून घेत आहे. अस्तरवरच कटिंग करून घेत आहे. गळ्याची कटिंग झाल्यानंतर आता आपल्याला मेन फॅब्रिक हे सरळ ठेवायचं आहे. तर बघा, ह्या फॅब्रिकवर अशी डिझाईन आहे. आता मी त्यावर कटिंग केलेला हा पार्ट ठेवत आहे. मेन फॅब्रिक हे सरळ आहे. त्यानंतर आपण याला आता 2 शोल्डरला 2 पिना आणि सेंटरला 1 पिन असं लावून घेतलं आहे. आणि आता बघा, गळ्याला आणि कमरेला आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. आता 1/2 इंचावर मी गळ्याला आणि 1/2 इंचाला कमरेला टीप करून घेतली आहे. आता मी गळ्याच्या मधला जो पोर्शन आहे तो कट करून घेत आहे. गळ्याच्या मधली कटिंग झाल्यानंतर आपल्याला त्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग ही छान येते. आणि तो जेव्हा आपण पलटी करू तेव्हा दाबटीप देताना आपल्याला आपला म्हणजे ब्लाऊजचा शेप हा छान येतो. तर बघा, अशा प्रकारे मी छोटे छोटे कट्स देऊन घेतले आहे. आणि आता आपण हा पार्ट सरळ करून घेणार आहोत. सरळ केल्यानंतर आपल्याला आता गळ्याच्या साईडने दाबटीप द्यायची आहे आणि कमरेच्या साईडने पण दाबटीप ही देऊन घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे मी हे सरळ करून घेतलं आहे आणि आता दाबटीप ही देऊन घेत आहे. दाबटीप देताना अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एकदम कडेकडेने अशी आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. ही डिझाईन कमी वेळेत खूप झटपट होणारी आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा प्रकारे मी आता दाबटीप ही देऊन घेत आहे. तर बघा, कमरेच्या साईडने पण आपल्याला दाबटीप ही देऊन घ्यायची आहे. गळ्याच्या साईडने आपली दाबटीप देऊन झाली आहे. आता कमरेच्या साईडने पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा, मी इथे दाबटीप ही देऊन घेत आहे.
अशी जेव्हा वर्क डिझाईन असते तेव्हा आपल्याला ती डिझाईनही कट करू वाटत नाही आणि त्यावर अशी सुंदर अशी डिझाईन कशी तयार होईल हे आपल्याला बघायचं असतं. आणि ही एवढी सुंदर डिझाईन होती की डीप नेक पण यामध्ये आपण घेऊ शकत नाही. बघा अशा प्रकारे आपली दाबटीप ही देऊन झालेली आहे गळ्याच्या साईडनी आणि कमरेच्या साईडनी. तर बघा पुढची डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला असा ब्लाऊज पीसमधला उरलेला कपडा किंवा साडीमधला जो काही अवेलेबल कपडा असेल त्याचं आपण अशा प्रकारे आपल्याला एक पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे मी एका साईडने त्याला टीप देऊन घेत आहे आणि टीप देऊन झाल्यानंतर ती आपल्याला ओपन करायची आहे. तर बघा अशा प्रकारे मी टीप देऊन घेत आहे. एखादा स्क्रूड्रायव्हर किंवा छोटी पिन जरी असेल त्याने आपण ही पट्टी ओपन करून घेऊ शकतो. तर बघा अशा प्रकारे मी ही पट्टी पलटी करून घेतली आहे आणि आता 3 सेंटीमीटर एवढे छोटे छोटे आपल्याला त्याचे पीसेस तयार करायचे आहेत. तर बघा 3 सेंटीमीटरचे असे मी पीसेस कट करून घेत आहे. जेवढे आपल्याला गळ्याला पाहिजे असतील तेवढे पीसेसही इथे बनवून घ्यायचे आहेत. मी अशा प्रकारे टोटल या साईडने 8 त्या साईडने 8 अशा प्रकारे आपल्याला 16 पीसेस इथे लागणार आहेत. तर बघा आपण आता डिझाईनला सुरुवात करू. तर अशा प्रकारे मी हे पीसेस गळ्याला जॉईन करून घेत आहे. तर बघा एक एक करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. वन बाय वन आपल्याला ठेवून घ्यायचे आहे आणि सिंपल अशी टीप द्यायची आहे. गळ्याचा शेप बदलणार नाही याची काळजी घ्यायची आहे. सेंटरपर्यंतच आपल्याला हे पीसेस जॉईन करायचे आहेत. सेंटरला तो पॅच आहे, डिझाईन आहे, तर ती आपण तशीच ठेवणार आहोत. तिथे काही गरज नाही आहे. तर बघा अशा प्रकारे मी एका साईडने हे पीसेस जॉईन केले, तसेच दुसऱ्या साईडने पण आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. एका साईडने टोटल 8 पीसेस मला इथे लागलेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, 3 इंचाची आपली एक पीसेस आपला हा 3 इंचाचा आहे, तर आपल्याला तो फोल्ड करायचा, म्हणजे 1.5 इंच एवढं 1.5 इंचाला तो फोल्ड होणार आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला ते फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. तर 1.5 इंचाला मध्यभागी आपण टीप मारून घेणार आहोत. तर टीप व्यवस्थित 1.5 इंचालाच येईल त्यासाठी मी इथे चॉकने मार्किंग करत आहे. बघा 1.5 इंचाला मार्किंग करत राऊंड शेप इथे देऊन घेत आहे. तसंच दुसऱ्या साईडने पण करायचं आहे. तर बघा मी आता एक सिंपल टीप देऊन घेत आहे. बरोबर मार्किंगवरच टीप येईल याची काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे मी टीप देऊन घेत आहे. बघा हळूहळू
द्यायची आहे. आपला शेप चेंज होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे मी टीप देऊन घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला फोल्ड करायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे फोल्ड करत त्यावरती एक टीप देऊन घ्यायची आहे. या डिझाईनचं ट्रेंड खूप चालू आहे आणि हीच डिझाईन माझ्याकडे 2-3 कस्टमरने बनवून घेतली आहे. तर बघा, अतिशय सावकाश टीप मारून घ्यायची आहे आणि बघा किती छान लुक याला येत आहे. एकसारखं आपलं हे दिसत आहे. जसं या साईडने केलं आहे तसेच दुसऱ्या साईडनेही आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपले ही टीप देऊन झालेली आहे. त्यानंतर बघा, आता काय करायचं आहे आपल्याला, जे आपले छोटे छोटे बीट्स असतात, गोल्डन मनी किंवा खूप प्रकारचे अवेलेबल असतात कलरमध्ये, पण मी इथे गोल्डन यूज केले आहे. मला असं वाटलं की ह्या वर्कला ते मॅच होतील म्हणून मी गोल्डन असे यूज केले आहेत. तुम्ही तुमच्या चॉईसने लावू शकता. तर बघा, इथे मी बीड्स लावण्याआधी सिंपल अशी लेस लावून घेत आहे. तर बघा, अशा प्रकारे मी लेस लावून घेतली आहे आणि आता पुढची डिझाईन करण्याआधी आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. बघा, 4.5 इंचचा आडवा आणि 4 इंचचा उभा आणि अर्धा इंच मार्जिन आपल्याला देऊन घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथे तिरका टक्स हा देऊन घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे मी टक्स देत आहे आणि टक्सला नेहमी डबल टीप द्यायची आहे. स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करून घ्यायचं आहे. बघा, मी डबल टीप देऊन घेत आहे. तिरका टक्स हा टाकून घेत आहे. दोन्ही टक्स सेम अंतरावर येतील याची काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे आपले टक्स हे टाकून झालेले आहेत. आपण कमरपट्टी लावणार नाही, त्यामुळे आपण टक्स हे दोन्ही साईडने लॉक करून घेतले आहे, स्टार्टिंगला एंडिंगला. तर बघा, अशा प्रकारे मी हे गोल्डन बीड्स घेतले आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत. सुई धाग्याचा वापर मी इथे केला आहे. 4 पदरी दोरा हा ओवून घेतला आहे. तर बघा, मणी हा असा ठेवून मी इथे लॉक करून घेत आहे. खूप झटपट अशी ही डिझाईन होते. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या बाजूने करून घ्यायचं आहे. तर बघा, मी सगळे बीड्स लावून घेतले आहेत आणि आपली ही छान अशी डिझाईन इथे रेडी झाली आहे. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर and subscribe our channel.